छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या म्हणजे 29 ऑक्टोबरच्या भागामध्ये तुम्ही बघताय प्रेक्षकांनो की विशालने काल शुभंकरांना सांगितलं की इराचं प्रेम खरं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी असं केलं. तेव्हा शुभंकर म्हणतात, नाही म्हणजे तू असं केलं, खरं तर माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता विशाल, पण ठीक आहे, तू जर म्हणतोयस तर तेही बरोबरच आहे. काय आहे, इराला ना जरा लहानपणापासून जरा जास्तीच लाडाकोडात वाढवलंय रे आम्ही, त्यामुळे तिला असा काही त्रास झाला ना तर आम्ही सहन नाही करू शकत रे, त्यामुळे ती जरा अशी झाली आहे. पण ठीक आहे, तू जे केलं ते योग्यच केलं असशील, काही हरकत नाही आहे. आता असं म्हणून शुभंकर त्याला म्हणतात, बरंच चल आपण हा तू जो काही पसारा केलास ना तो पटकन आवरून ठेवूया. खरं तर यावेळेला विशाल शुभंकरांना सगळं काही खरं खरं सांगणार असतो, पण त्याने का सांगितलं नाही त्याचा त्यालाच माहिती असो. पण आता असा त्रागा करण्यात काही अर्थ नाहीये ना, कारण तो खूप चिडचिड करून घेतोय प्रेक्षकांनो, कारण त्याला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा. आता सुमनही इकडे विचार करत असते की विशाल सरांनी असं का केलं असेल बरं, असं पटकन तू जेव्हा गाडीच्या समोर आली तेव्हा का म्हणले असतील ते की मी मस्करी केली. मग आता सुमनलाच लक्षात येतं की अगं हां बयो, त्यांना तुझी काळजी वाटत होती ना, म्हणून त्यांनी केलं असावं हे सगळं, पण त्यांनी कोणाच्या लक्षात नाही येऊ दिलं ग बयो. बयो म्हणते, हो ते तुझं बरोबर आहे. आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे शुभंकर येतात आणि आता या दोघी जणी दचकतात की यांनी आपलं बोलणं ऐकलं की काय म्हणून. शुभंकर एकदम शांतपणे घरात आलेत आणि आता त्यांनी आवाजही नाही केला, त्यामुळे या दोघींचं लक्षच गेलं नाही त्यांच्याकडे. आता ते म्हणतात, सुमन चिवडा बनवतेस काय. आता इकडे विशाल शांत बसलेला असतो, ती इरा काही त्याला शांत बसू देत नाही बाबा. ती लगेच त्याला फोन करते आणि म्हणते, विशाल जा बाबा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. मग तो म्हणतो, तू फोन कशाला केला, मग ठेव फोन. विशालला आता ती म्हणते, नाही मी चिडले ना तुझ्यावर हे सांगायला मी तुला कॉल केलाय. तू हे सगळं जे काही केलंस ना ते आता पुन्हा करू नकोस विशाल. तुला माहिती आहे या सगळ्यातून मला किती त्रास झाला ते. तू आता मला आय लव्ह यू म्हण बरं. विशालला हे सगळं करायचा वैताग आलाय, पण आता बिचारा काय करणार, अडकलाय बयोमुळे चांगला पुरता. आता त्याला बयोला विसरता पण येत नाहीये आणि बयोला प्रपोजही करता येत नाहीये, म्हणजे बयोला त्याच्या आयुष्यात आणता पण येत नाहीये. खरंच विशालसारखी कंडिशन कोणाची नो बाबा. असो, तर आता इकडे हे शुभंकर बयोला म्हणतात, अगं सकाळी मी जरा घाई गडबडीत होतो, कारण मला ना विशालच्या घरी जायचं होतं. मी गेलो त्याच्या घरी आणि बोललो मी त्याच्याशी. जरा डिस्टर्बच वाटला ग मला तो आज. त्याने मला जे कारण सांगितलं ना ते मला पटलं नाहीये, पण तो जे म्हणतोय त्यातही तथ्य वाटते मला. पण जाऊ दे, तुमच्या दोघींचा फराळ कुठपर्यंत आला तर ते विषय टाळतात आणि त्यांना विचारतात दोघींना फराळाचं कुठपर्यंत आलं, काय आलं. आता आपण चकली करणार आहोत, चिवडा करणार आहोत वगैरे वगैरे. एक सांगू प्रेक्षकांनो, आज तसं त्यांनी विशेष काही दाखवलेलं नाहीये, म्हणून मी तुम्हाला शॉर्ट बट स्वीट असा रिव्ह्यू देतेय. इरा आता या विशालची खूप डोकं लावते फोनवर. विशाल, आज आता तुला भरपाई करायची आहे त्या सगळ्याची. तू मला कधीच असं आय लव्ह यू म्हटला नाहीस फोनवरती, म्हण ना मला आय लव्ह यू. विशालला इतका वैताग आलेला असतो, त्याला काही म्हणायची इच्छा नसते, पण ती एवढी फोर्स करते इरा त्याला, म्हण म्हण म्हण, आधी म्हण, बोल लवकर, पटकन बोल. आता शेवटी तो म्हणून टाकतो, बरं आय लव्ह यू. आणि आता ती पुन्हा म्हणते की असं नाही म्हणायचं म्हणून. आता बघा मध्येच आता सुमनचं आणि शुभंकरांचं सीन पुन्हा दाखवलाय त्यांनी. सुमन म्हणते, अरे दादा बरं झालं तू विशालला भेटून आलास. मग शुभंकर म्हणतात, अगं सुमन तुझ्या हातचा चिवडा म्हणजे आहा, तुझ्या हातचा चिवड्याची चव कोणाच्याच हाताला नाहीये. तू मस्त चिवडा बनव. आणि रमाकांतने सांगितलंय ना बेसनाचे लाडू वगैरे, नाही म्हणजे माझ्यासाठी नाही म्हणते मी, पण रमाकांतने सांगितलंय ना तुला बनव, तर बनव बरं का. आणि काही मदत लागली तर सांग. आणि आज आपण शॉपिंगला जाणार आहोत संध्याकाळी, तेव्हा तयार राहा. मी विशालला पण सांगितलंय शॉपिंगला ये म्हणून. आता इकडे विशाल बसला विचारत, इराशी डोकं लावत, अगं इरा हे बघ असं असं म्हणून कुठे प्रेम आहे असं कळतं का गं. आता इरा म्हणते, हो पण मला आवडतं ना असं म्हटलं की आय लव्ह यू म्हटल्यावर किती छान वाटतं, भारी वाटतं. ही एवढं डिस्कशन का बोलतायत एकमेकांशी फोनवर काही कळे ना मला. असो, तर आता इरा म्हणते, तू बोल बोल बोल. आता तो विशाल म्हणतो तिला आय लव्ह यू, पण आता तिला काही त्याचं ते कोरडं कोरडं आय लव्ह यू आवडलेलं नाहीये. आता विशालला बयो आठवते अचानक. ती जेव्हा सांगत असते ना आय लव्ह यू हा शब्द खूप भारी आहे, छान आहे, असं बोललं की मस्त वाटतं, असं इरा त्याला सांगत असते. मग आता ह्या विशालला ती इरा जसं जसं बोलते ना तसं तसं प्रेम ही भावना आली समोर की त्याला बयो आठवत असते बिचारायला. आणि आता तो त्या बयोला आठवून तिला पटकन असं एकदम भावना त्याच्या अशा पूर्ण एकत्र आणून तिला आय लव्ह यू म्हणतो आणि ते इराला पटतं. आणि आता ती म्हणते, वाव तू माझा दिवस बनवलायस विशाल, आज मला खूप भारी वाटतंय, मी तुला सांगू शकत नाही, आय लव्ह यू
सो मच, आय लव्ह यू टू मच असं ती बऱ्याचदा म्हणते त्याला आणि फोन ठेवून देते आणि आता उड्या मारायला लागते, कारण तिला विशालने आय लव्ह यू म्हटलंय फायनली. पण या गोष्टीचा विशालला किती पश्चाताप होत असेल ते तुम्ही इमॅजिन करू शकता. एक वेगळीच कथा आहे प्रेक्षकांनो ही, पण ॲक्च्युली कुठेतरी कथा दाखवताना आपल्याला वाटतंय की रटाळे म्हणून, पण छान प्रेझेंट करता येते हे सगळं. तर आता इथे शुभंकर पेशंटला चेक करतात आणि आता पिऊन दादाला विचारतात आणखीन पेशंट आहेत का बाहेर, ते नाही म्हणतात. आता या वाघमारेने बघितलंय त्या मेडिकलचं प्रिस्क्रिप्शन, त्यामध्ये काहीतरी वेगळीच गोळी लिहून दिलेली असते शुभंकरांनी आणि बाहेरच्या मेडिकलची लिहून दिलेली असते स्वस्तातली गोळी, त्यामुळे त्याचं डोकं उठलंय. आता इरा आली आहे सुमनकडे आणि म्हणते की तुम्ही दोघी जणी बाजूला व्हा बरं, मी आता मस्त मोठा बॉम्ब फोडणार आहे. सुमन म्हणते बॉम्ब? कशाचा बॉम्ब फोडणार आहे तू? अगं बाई, बाहेर बॉम्ब फोडायचे असतात. हां, इरा म्हणते नाही, मला ना आता हे इथे फराळाचं करायचं आहे विशालसाठी, तुम्ही दोघी जणी उठा इथून. आता सुमन म्हणते गे बाय माझे, अगं नको ग इरा, असं नको करू. अगं दिवाळीला आम्हाला फराळाचं खायचं आहे ग इरा, तू आयुष्यात कधी स्वयंपाकघरात आली नाही आणि आता तुला फराळाचं काय जमणार आहे बाई. आता ही म्हणत असते नाही हां त्या, मला सगळं जमेल, मी सोशल मीडियावर पाहिलं आहे सगळं, मला येतं करता आणि फराळ मी विशालसाठी बनवणार आहे सरप्राईज म्हणून. आता ही सुमन म्हणते अरे देवा, ते सोशल मीडियावर पाहिलेलं आम्हाला सोसल का पण. हां, इरा आता म्हणते काय बोलतेस आत्या तू, कळते का तुला? आता ही सुमन म्हणते अगं बाई नको ग, बनवू दे आम्हाला फराळ. आता इरा म्हणते नाही नाही, मी आता चकल्या बनवणार आहे आधी. आता बयोमध्ये पडते आणि म्हणते बनवू दे ना ग आत्या, तिला बनवेल ना ती. आता इरा म्हणते मला चकल्या करायच्या आणि विशालने फराळ खाल्ल्याशिवाय कोणीही खायचा नाहीये. हां, ही आधी विशालला नैवेद्य दाखवणार आहे. आता हसायला पण येतंय मला, सॉरी प्रेक्षकांनो, पण जरा फनी वाटलं मला. तर आता ही सुमन म्हणते अगं तुला नाही येणार ग, काय बनवणार आहे तू? आता ती सांगते मी चकल्या बनवणार आहे. मग आता सुमन म्हणते झालं, म्हणजे या वर्षीच्या फराळात चकल्या नसणार आहे. आता ही बयो म्हणते आत्या तसं काही नाही, मी सांगते तिला तसं ती बनवेल. आता ही बयो तिला गाईड करते आणि तशी तशी इरा त्या चकलीच्या कणकीचं पीठ भिजवते. आता छानच बनतील त्या चकल्या, कारण बयोने गाईड केलाय म्हटल्यावर काय क्या म्हणजे छानच बनतील. आता हा इकडे आलाय दुष्यंत सरांचा मुलगा अधिराज आणि तो डोकं लावतोय शुभंकरांशी, तुम्ही त्या पेशंटला ती गोळी का दिली प्रिस्क्रिप्शनवर, ती बाहेरच्या मेडिकलमधली, आपल्या मेडिकल नाही आहेत का आपल्या या दवाखान्यामध्ये. शुभंकर म्हणतात मी त्याला परवडेल अशी गोळी दिली आणि मला नाही वाटत की माझं काही चुकलंय. मग आता तो म्हणतो तुम्हाला काही समजतं का? अहो दवाखान्याचा लॉस होतोय तुमच्या अशा वागणुकीमुळे, आणि दवाखान्याचा लॉस झालेला कसा भरून काढायचा, तुमचे पगार पाणी कुठून होणार? शुभंकर म्हणतात माझ्या माहितीप्रमाणे आपल्या दवाखान्याला चांगलाच प्रॉफिट आहे, पण तुम्हाला जर फारच अतिरिक्त प्रॉफिट कमवायचं असेल तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तिथे पैशांची उलाढाल बरीच होत असते. एक छोटासा वाद झाला या दोघांमध्ये. आता हा अधिराज पुढे काही बोलणार तेवढा शुभंकर म्हणतात चला, ऑलरेडी माझी ड्युटी 5ला संपते, पण मी बराच वेळ थांबलो इथे, मला जरा दिवाळीच्या शॉपिंगला जायचं आहे, मी निघतो हं. आता तसंही 6:30-7 होत आलेले आहेत, असं म्हणून ते निघून जातात. आता जाता जाता त्यांनी याला असं दाखवून दिलं की मी माझ्या वेळेपेक्षा जास्ती काम करून तुमच्या दवाखान्याला प्रॉफिटच देतोय. पण असो, अधिराजचं आता काहीही चालत नाहीये हे त्याला कळतंय, पण आता कुठल्या मार्गाने त्याला त्याच्या दवाखान्यासाठी प्रॉफिट कमवायचा याचा विचार करायला लागतोय तो, आणि शुभंकरांनी त्याला डिवचलंय याचा सुद्धा. असो, आता इकडे गौतमी इराला स्वयंपाक करताना बघते आणि संतापते आणि म्हणते इरा काय हे सगळं, काय ग हे बयो, माझ्या मुलीला काय नोकराणी समजतेस का? तुझ्यासारखी कामवाली, माझी मुलगी राणी आहे राणी, तिला कामाला लावलंस तू, तुला काहीच कसं वाटत नाही? आता इरा म्हणते ए मम्मा नको न ओरडूस एवढ्या मोठ्याने, अगं माझं मीच करते फराळ, बयोने काही सांगितलेलं नाहीये मला. आता गौतमी म्हणते इरा गप्प बस तू, तुला काही कळतं का? ही बयो मुद्दाम करते सगळं. आता ती जरा ट्रॅकमध्ये आलेली असते बयोवर इल्जाम वगैरे लावायसाठी, पण आता इरा तिला गप्प करते. आणि सुमन सुद्धा, सुमन म्हणते अगं माझी वहिनी आम्ही काही म्हणलो नाही तिला, तिची तीच आलेली आहे इथे विशाल सरांना फराळ बनवायचा आहे म्हणून. आता गौतमी म्हणते काय विशालसाठी फराळ बनवायचा आहे, कशाला? आता इरा म्हणते मम्मा तुला काही माहिती नाही आहे ना, मग तू प्लीज जा नाही इथून आणि बोलू नकोस बरं तू मध्ये मध्ये. इरा गौतमीचा सॉलिड पचका करते आणि आता तिला तिथून जायला सांगते खूप वेळेला. गौतमी तिला म्हणत असते अगं ऐक माझं इरा, पण इरा काही गौतमीचं ऐकायला तयार नसते आणि इरा फराळ करण्यात मग्न होते, गौतमीकडे दुर्लक्ष करून. या गोष्टीचं गौतमीला फार दुःख आहे आणि वाईटसुद्धा वाटतंय. असो, इराने मनापासनं फराळ बनवलाय हा प्रेक्षकांनो, हे फार चांगलं आहे, वाईटातून चांगलं होतं म्हणतात ना ते असं. इरा
इराचा स्वभाव खूप बदलत चाललाय, ती बयोशी छान कनेक्ट होतीये आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आज खरंच विशेष त्यांनी काही दाखवलेलं नाहीये, पण आता उद्याच्या भागात तुम्ही बघणार आहात बयो विशालला हॅपी दिवाळी म्हणते, तेव्हा विशालला फार राग येतो बयोचा. तो म्हणतो, तुला काहीच कसं वाटत नाही का? असं म्हणताना इथे माझं आयुष्य बर्बाद झालंय. आता तेवढ्यात इरा येते आणि म्हणते, विशाल तू आलास, काय बोलतोयस बयोशी, असं ती म्हणते. आणि आता विशाल आणि बयोला येतं टेन्शन. आता बघूयात या दोघांचं नातं केव्हा आणि कुठल्या स्वरूपात रिव्हील होतंय या इरा समोर. लवकरच दाखवतील ते प्रेक्षकांना. थोडंसं जरा संयमाने घ्या, छान दाखवतायत ते सध्या ट्रॅक मालिकेचा. आता त्यांना सिक्वली एक एक दाखवावं लागेल ना, डायरेक्ट थोडी दाखवतील ते. बयो आणि विशाल म्हणजे या दोघांचं नातं आलं समोर सगळ्यांच्या, छान दाखवतायत ते. बघूयात आता पुढे काय काय घडतंय. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि आजचा भाग कसा वाटला सांगा हं. या दिवाळीमध्ये ज्यांनी कोणी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की माझे चॅनल सबस्क्राईब करा हो. ह्या भागाला लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.